धन्यवाद निशांत पाटील. तर वळूया आपण आजच्या दिवसातील खरं तर दुहेरीतली पहिली मॅच आहे. जयमान खोनी वर्सेस विहार स्पोर्ट पूर्णा. वेळेसंदर्भात टायमर लावला जाईल. आमचे एक्सपर्ट स्कोरर टायमर लगेच ऑन करतील, कारण ही मॅच 4 षटकांची असणार आहे. पहिली 3 षटके 15 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. जास्त वेळ जर घेतला तर चौथ्या षटकामध्ये आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक आपणास इनफील्डमध्ये जास्तीचा तैनात करावा लागेल. लक्षात घ्यायचं आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी जयमान खोनी संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर क्षेत्ररक्षण लावलं जाते विहार स्पोर्ट पूर्णा संघाकडून. यष्टीरक्षक अगदी यष्टीच्या जवळ आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहेत. त्यामध्ये एक लॉंग ऑन वाईडिश आणि एक क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स डीप मिड विकेट असे क्षेत्ररक्षण आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी धीरज ज्युनियर. फुल टॉस, चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडू होता, फुलटा चेंडू होता आणि सरळ फेकून दिलं होतं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. खरं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता धीरज. धीरजच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. वाट शॉट खेचून मारलेला आहे. अराउंड द ऑफ स्टंप, डीप मिड विकेट सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त सुरुवात बघायला मिळते, खास करून बॅटर कुणालकडनं. कुणाल आणि रत्नदीप अशी सलामीची जोडी आणि अगदी आक्रमण केलेलं आहे सुरुवातीपासून, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. बॅक टू बॅक 2 षटकार बघायला मिळाले आहेत. याला मात्र ड्राईव्ह केलं स्ट्रेट टू मिड ऑफ आणि त्यावर 1 धाव पूर्ण करते कुणाल. चांगला चेंडू हाताळला होता, मात्र एक चांगला फटका बघायला मिळाला. धाव सुद्धा मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली. 13 धावा, 3 चेंडूमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. पहिलं षटक एक मात्र षटक असणार आहे, ते म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. धीरज ज्युनियर राईट आर्म, चेंडू खाली राहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, एक त्रुटी धाव पूर्ण केली जाते. जी अपेक्षा केली होती खरं तर रत्नदीपने, स्वीपचा अंदाज, मात्र चेंडू अनपेक्षित खाली राहिला. 1 धाव मात्र रत्नदीप पूर्ण करते. धावसंख्या 14. चांगली सुरुवात आहे. पहिलंच षटक हे मार्गस्थ आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. याला होता फुलटा सूर्याच्या बाहेरचा चेंडू होता, थोडंसं हलकी हाताने खेळला डीप मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये समन्वय बघायला मिळते, ताळमेल बघायला मिळतोय. 2 धावा पूर्ण करते कुणाल आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. फुल टॉस सरळ फेकून दिलेला आहे, आउट ऑफ द पार्क, षटकार. महागडं षटक बघायला मिळालं. तब्बल 3 षटकार या षटकामध्ये आले. 22 धावा झालेल्या आहेत आणि 22 धावामध्ये सिंहाचा वाटा कुणाल याचा आहे. 21 धावांना कुणाल खेळतोय आणि रत्नदीप खेळतो 1 धावसंख्येवर. या स्पर्धेमधली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या जर कुणाच्या नावावर असेल ती म्हणजे निशांत ठाकरे, 49 धावा. त्यानंतर भाविक बजागे यांनी सुद्धा 48 धावांची खेळी केली होती. अर्धशतक बघायला मिळालेलं नव्हतं. दोघांनाही अर्धशतक पटकावता आलं नाही. दोघेही मिड विकेटला झेलबाद झाले. दमदार सुरुवात, 22 धावा पहिल्या षटकामध्ये आणि पॉवर प्लेचा खूप चांगला वापर बघायला मिळाला. पॉवर प्लेचा जेव्हा विषय येतो ना वर्ल्ड कप 1996 मध्ये,
पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा कशा पटकावायचं याचं तंत्र आणि दाखवलं ते म्हणजे सनथ जयसूर्य आणि कालू वितरणा. श्रीलंकांना बॅटरने सुरुवात करून दिली खरं तर. त्यानंतर मात्र आपण पाहते पॉवर प्ले हे खरं तर फलंदाजीचं मनपसंत षटक झालं. स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी एक चांगला चेंडू होता. कमबॅक करताना मध्ये गोलंदाज अथर्व टावरे. व्यासपर पुन्हा एक युवा खेळाडूंचा संघ आहे. खूप चांगली संघ बांधणी या ठिकाणी आकाश त्याचबरोबर प्रणय चौधरी यांनी केलेली आहे. फुलटॉस, उंचच उंच आणि लांबच लांब, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. खराब चेंडू होता. फुलटॉस डाव्या स्टिवरला. सतीश एक 29 धावा झाल्या त्याने चौथा षटकार कुणाच्या बॅटमधून येतोय. अथर्व पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक चांगला चेंडू होता. डॉट बॉल जातोय. विकी टावरे सुद्धा ऑनलाईन जोडले जात आहेत आणि खास करून व्यासपट पूर्ण संघाला हार्दिक शुभेच्छा येतात. आणि विकी टावरे यांचे बंधू अथर्व टावरे गोलंदाजी करत आहेत. अथर्व पुन्हा एकदा पुल पॉवरफुल. कुणाल इज ऑन फायर. आक्रमक 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 आणि आक्रमक क्रिकेट खेळताना कुणाला पाहते. आतापर्यंत 5 षटकार त्याने लगावलेले आहेत. पुन्हा हा सुद्धा जाईल आउट ऑफ द पार्क. लांब पल्ल्याचा षटकार. अजूनही या षटकातला जिंग एक चेंडू बाकी आहे. 41 धावा झाल्यात. 41 फ्लाइंग स्टार्ट स्पेशली कुणाल. कुणालने आतापर्यंत 6 षटकार लगावलेले आहेत. कुणाल किती धावांवर खेळतोय. 39 धावांवर खेळतोय. 9 चेंडूमध्ये 39 धावा. पंच थांबवत आहेत. डेड बॉलचा इशारा करतायत. अथर्व याला त्याला चेंडू हवेत आहे आणि इट्स सॉफ्ट डिसमिसल. सहज सोपा सुंदर झेल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. बॅटिंग 10 चेंडूमध्ये 39 धावांची 390चा स्ट्राईक रेट करून 6 षटकार लगावले आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेल्यानंतर कुणाला बाद झालेला आहे. 39 धावांची तुफानी खेळी गेली. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. खेळाडू कक्षातून स्वागत केलं जाईल. खेळाडू कक्षातून कुणालचं. सरते शेवटी मात्र अथर्वने महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिली, पण तो महागडं षटक बघायला मिळालं. तब्बल 3 षटकार या षटकामध्ये लगावले गेले.
19 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये 22, त्यानंतर 19 आणि आता मात्र महत्त्वपूर्ण षटक देण्यासाठी कॅप्टन येतोय. कॅप्टन लिडिंग पण मागच्या मॅचमध्ये आकाशने जबरदस्त गोलंदाजी केली होती. फक्त 6 धावा देऊन 2 फलंदाज बाद केल्या होत्या आणि तीच पुनरावृत्ती, तेच सातत्य आकाशला ठेवावं लागेल. पण ते ठेवेल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कारण क्रिकेटमध्ये फक्त आम्ही अंदाज वर्तवू शकतो, भविष्यवाणी करू शकतो, पण क्रिकेटमध्ये अंदाजाला महत्त्व नाही, भविष्यवाणीला सुद्धा महत्त्व नाही. जर तरला तर अजिबात महत्त्व नाही आहे. आकाश राईट आर्म. यावेळेला बघितलं तर चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय. वाईडने सुरुवात केली. मागच्या मॅचमध्ये थोडासा स्वेअर मला बघायला मिळाला होता. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावाने धावसंख्या वाढते 42, 42. धावसंख्या खूप चांगली आहे कारण 4 षटकांची मॅच आहे. आकाश लोअर फुलटा सुद्धा चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय आकाश. धावसंख्या थांबलेली 42, 42. दुहेरीतली ही पहिली मॅच आहे जी अनुमान खोडी विरुद्ध व्हीआर स्पोर्ट पूर्णा. आकाश पाटील फुलटॉस, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावाला धावसंख्या झाली 43. 1-43. कुणाला बाद झालेला आहे जबरदस्त बॅटिंग करून. 39 धावांची तुफानी फलंदाजी करून कुणाला बाद झालेला आहे. आकाश मात्र कमबॅक करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, शांत ठेवलेला आहे फलंदाजाला. यावेळी चांगला चेंडू आहे, अपील केलं जाते, जोरदार अपील. पायचीच मात्र अपील पंच फेटाळून लावतायत. कारण पंचांचं लक्ष होतं की बॅटला लागल्यानंतर चेंडू पायावर आदळला होता. एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली 44, 44. आकाश चांगली गोलंदाजी षटकामध्ये हाताळताना दिसतोय कारण आतापर्यंत कुठे संधी दिलेली नाहीये. यामध्ये कव्हरच्या डोक्यावर ना फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता नाहीये आणि चेंडू जाईल डीप कव्हर, सीमा पार, चौकार. एकविरा स्पोर्ट खारबाव आणि कालिका माता स्पोर्ट्स वडगार दोन्ही कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. पहिल्या फेरीतली ही लास्ट मॅच असणार आहे. चेंडूची मागणी पंच करतायत. चांगली गोलंदाजी वाटत असताना मात्र हा चांगला फटका बघायला मिळाला कव्हरच्या डोक्यावरनं. खरं तर क्षेत्ररक्षक होता, त्याला चकून हा चेंडू डीप कव्हर सीमारेषा पलीकडे गेला आणि चौकाराने आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाली 48, 48. तसं जर बघितलं तर हे षटक आतापर्यंत फलंदाजाला शांत ठेवणारं षटक म्हणताय. कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावांची लूटमार खास करून कुणालने केली होती. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुणाल बाद झाल्यानंतर हा पण एक चौकार बघितला. पण कुठेतरी पहिल्या 2 षटकाचा विचार जर केला तर तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी फलंदाजीला शांत ठेवण्याचा प्रयत्न आकाशने केलेला आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. आकाश राईट आर्म, फुल टॉस, स्ट्रेट चा फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 3 धावा वाचवते हा क्षेत्ररक्षक. धीरज ज्युनियरने खूप चांगलं क्षेत्ररक्षण, कारण पाहतोय आपण जवळपास तो लॉंग ऑनला होता आणि जवळपास लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जाऊन
चेंडू अडवते आणि संघासाठी बहुमूल्य, मागच्या मॅचमध्ये सुद्धा 2 झेल त्याने घेतले होते. आकाश राईट आर्म, यावेळेला मात्र बॅटला स्पर्श होतोय आणि फलंदाज बाद. खूप चांगली गोलंदाजी आहे षटकामध्ये. बाउन्स झाला होता, उसळला आणि जो खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटला स्पर्श झाला नाही. एसटी रक्षकाने काही चूक केलेली नाहीये आणि कमबॅक करणारं षटक खरं तर विहार स्पोर्ट पुणे संघासाठी ठरलेलं आहे. या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 8 आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त करून दिलेले आकाशने. धावसंख्या झालेली आहे 49, 49 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. श्री कालिका माता वडगर त्याचबरोबर एकविरा स्पोर्ट खारबाव दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. पहिल्या फेरीतली ही शेवटची मॅच असणार आहे. अंतिम षटक मागच्या मॅच म्हणजे प्रणयने खूप चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये केली होती आणि ते सातत्य बघायला मिळेल का. पण जे मन खोनी संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांच्याकडे खरं तर पूर्णपणे संधी आहे. ते रिस्क सुद्धा घेऊ शकतात, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करू शकतात. याला मात्र एक चांगला चेंडू अपील केला जात आहे कॉट बिहाइंडचं. पण अपील करण्यामध्ये फक्त उत्साह जास्त होता, आत्मविश्वास नव्हता. अशा प्रकारचं प्रेक्षकांना असं वाटतं की झेल आहे, बऱ्याचशा वेळेला असं वाटतं. चांगली सुरुवात प्रणयद्वारा, डॉट बॉल जातोय, पहिलाच डॉट बॉल. प्रणय चौधरी शॉर्ट रनअप. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या बराचसा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु अशा प्रकारची धाव तुम्ही घेऊ शकत नाहीये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. भिवंडी क्रिकेटचा नियम आहे, तुम्ही अशा प्रकारची स्ट्राईक रोटेट करू शकत नाहीये. आणि याचबरोबर 50चा आकडा पार होतोय, टाळ्यांचा आवाज पोहोचेल. 50 धावा पण होत आहेत. प्रणय राईट आर्म, हा एक चांगला चेंडू. यावेळेला मात्र बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि चेंडू विसावतोय तो एसटी रक्षकाच्या हातात. कॅप्टन आकाशने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर प्रणय ज्या अंदाजाने गोलंदाजी करते तेही महत्त्वाचं कारण आहे. कुणालने जी आक्रमकता दाखवली ती आक्रमकता कुणाही बॅटरच्या दिसत नाही. त्याचं कारण अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी आकाश आणि प्रणयद्वारा. प्रणय शॉर्ट रनअप आहे. पुन्हा एक डॉट बॉल अपील केलं जात आहे. यस, आउट. बॅक टू बॅक दुसरा धक्का. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जात आहे. श्रीलंकेचा गोलंदाज धनंजय यांनी पहिल्या षटकामध्ये विकेटची हॅट्रिक घेतली आणि पुढच्या षटकामध्ये पोलार्डने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले. क्रिकेट अनिश्चितता काय, हॅट्रिक बॉल आहे. आतापर्यंत विकेट हॅट्रिक झालेली नाही या स्पर्धेमध्ये. श्री कालिका माता चषक 2026 मध्ये विकेट हॅट्रिक झालेली नाहीये आणि विकेट हॅट्रिक प्रणय पूर्ण करतोय का ते बघायचं आहे. अप्रतिम गोलंदाजी पण. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली वाईटच्या रूपाने. बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे आतिश. प्रणय हॅट्रिक बॉल.
यावेळेला मात्र शॉर्ट बॉल, हुकचा फटका आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. चेंडूची फेक लगेच करायची आहे. चेंडू नसेल, सापडला नसेल तर आपण एक नवीन चेंडूची फेक करायची आहे. चौसष्ट धावा आणि शेवटचा चेंडू आहे आणि बॅटर अतिशय चांगल्या प्रकारे फिनिश करेल का हा सुद्धा एक महत्व, कारण षटकार त्याने एक लगावलेला आहे आणि त्याला खरं तर पूर्णपणे लायसन आहे, कारण शेवटचा चेंडू आहे. प्रणय याला मात्र एक चांगला चेंडू होता आणि त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो होतोय आणि 2 धावा पण होत आहेत. लेग बायच्या रूपाने 2 धावा. धावसंख्या झाली 66 आणि लक्ष असणार आहे ते 67. टॉस होईल. दोन्ही कॅप्टननी स्वर्गीय मारुती गोपीनाथ पाटील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. येस प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्रेय पाटील. श्रेय पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टननी यायचे. एकविरा स्पोर्ट खारबाव, त्याचबरोबर श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर. दोन्ही कॅप्टननी यायचंय. यस एकविरा स्पोर्ट्स संघ खारबावचे कॅप्टन येतात आणि व्हेरी पॉप्युलर कुणाल पाटील कॅप्टन ऑफ श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर संघाचे. श्रेय पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच असणार आहे, कारण पहिली मॅच असल्यामुळे 5 ओव्हरची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? छापा आलेला आहे. श्रेय आपला खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. कसं वाटलं आयोजन मैदानात प्रवेश केल्यानंतर? आयोजन तर खूपच छान आहे आणि इथे खेळायची संधी दिली आणि त्यांचे आभार मानतो. टॉस जिंकलेला आहे, नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे? कारण समोर जो संघ आहे, आयोजन संघ आहे, काय निर्णय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? काय रणनीती असणार आहे? किती धावांपर्यंत तुम्ही जर थांबवलं तर साधारण तुम्ही विजय संपादित करू शकता?
कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांनी 100% द्यावा. कुठले गोलंदाज इनिशियल ओव्हरमध्ये तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? सुरुवातीला जर फलंदाज बाद केले तर प्रेशर तुम्ही बिल्डअप करू शकता. कुठले गोलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे? अपेक्षा तर सर्वांकडून आहे. सर्व बॉलिंग टाकतात. आम्ही मैदानामध्ये बघू कोण बॉलिंग टाकेल ते नाही. क्या बात आहे. हे ओपिनियन फार महत्त्वाचं आहे, कारण मैदानात गेल्यानंतर आम्ही खरं तर गेम प्लॅन करणार आहोत. हे ओपिनियन एकविरा स्पोर्ट खारबाव संघ कॅप्टनने दिलं आहे. तुमच्या संघासाठी त्याचबरोबर तुमचे सर्व जे पाठीरा केलेले आहेत त्या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. आणि पहिल्यांदा एकदा आमची मॅच झाली होती त्यांच्याकडून आणि त्यावेळी मॅच जिंकली होती. येस, म्हणजे तुम्ही आता मात्र जिंकण्याचा प्रयत्न करणार आहात. खऱ्या अर्थाने सूड वगैरे घेण्याचा नाही तर जिंकण्याचा प्रयत्न करणार आहात. हो 100% जिंकू. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. कुणाल, आयोजनाविषयी मी नक्कीच विचारणार नाही, पण काय कमी शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही हे चांगलं आयोजन केलेलं आहे याविषयी नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. आयोजनाविषयी सांगायचं झालं तर आमचे जे आणि आम्हाला जे स्पॉन्सर करतात तात्याशेठ पाटील असतील किंवा गावा सरपंच आमचे काका असतील, सर्वांचा चांगला प्रतिसाद असतो. आणि माझे खेळाडू जे आहेत त्यांच्याकडनं चांगली कामगिरी केली जाते. जे सदस्य आहेत चांगला प्रतिसाद देतात, आपल्या स्पर्धेसाठी 100% एफर्ट देतात. त्यांनी असाच एफर्ट देता राहावा आणि अशीच कामगिरी व्हावी. खरं पाहिलं तर आमच्या संघाची कामगिरी चांगली झाली नाही या हंगामामध्ये, परंतु चांगल्या प्रयत्न करू आम्ही. ही स्पर्धा चांगली झालेली आहे, परंतु या स्पर्धेमध्ये विजयी संपन्न करण्याचा प्रयत्न असेल आमच्या सर्व खेळाडूंचा. सुरू होते त्यामुळे आपण थांबतोय. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक निशांत पाटील. धन्यवाद डॉक्टर गवी सर. जाऊया मॅचच्या दिशेने. 67 धावांचं टार्गेट आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु एकच धाव मिळाली. 67 धावांचं टार्गेट आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आतिश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये हिरो राहिला होता, जबरदस्त गोलंदाजी केली होती, तोच गोलंदाज तुम्ही पाहताय. राऊंड विकेटना खोलवटापर्यंत चेंडू आहे समोरच्या दिशेने. चांगला ड्राईव्ह मिड ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आलेत. फिल्डिंग चांगली आणि ते फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 धावा धाव फलकावरती. 67 धावांचं टार्गेट. जबरदस्त बॅटिंग केली खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये जय हनुमान खोनी या संघाने, आणि आजच्या दिवसातील पहिला सामना देखील या संघाने जिंकलाय. त्याचमुळेच की काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आतापर्यंत या संघाच्या माध्यमातून. यावेळी जर पाहिला तर चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये केलं. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. खऱ्या अर्थानं खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आतिश यांच्या विरोधात हा फटका ठोकलाय. गोलंदाज पुन्हा एकदा आतिश. यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर वेगाने धावलेत. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु अखेर जर पाहिला तर चेंडूला अडवलाय. आणि तत्पूर्वी जर पाहिला तर 3 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. या 3 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि भरपूर मोठं टार्गेट, अर्थातच 67 धावांचं टार्गेट. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे, परंतु मोठा फटका येत नाहीये. चौकार जरूर आलाय, परंतु तदनंतर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये आतिश करतोय. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की नाही आमचे तिसरे पंच पाहणी करतील, कारण चेंडू अडवताना शरीराचा स्पर्श बाउंड्री लाईनला झालाय की नाही हे देखील पाहिलं जाईल. आणि तिसरे पंच आमचे पाहणी करतील. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित श्री कालिका माता चषक 2026 तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि सुरू असलेला सामना जय हनुमान खोनी आणि विराट स्पोर्ट पूर्णा या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. 67 डावांचं मोठं टार्गेट. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग कुणालने केली.
खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये तो अपयशी ठरला. या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा पाहायला मिळाल्या. तदनंतर जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना हर्ष यांच्या बॅटमधून षटकार पाहिला, अतिश यांच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळाला. तब्बल 66 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि सेफ आहे म्हणजे त्या चेंडूवरती फक्त 3च धावा मिळतील. आतिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड विकेट, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. धीरज एका चेंडूचा त्यांनी सामना केलाय, 1 धावेवरती तो खेळतोय. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषा पार, धमाकेदार षटकार. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. चेंडू होता लॉंग ऑनला लॉफ केलाय, सरळ बॅटनं कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज धीरजच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने VR स्पोर्ट पूर्ण संघासाठी आणि ती सुरुवात झालेली आहे. या षटकामध्ये एक चौकार आलाय, एक षटकारही आलाय, परंतु आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. राऊंड विकेट. यावेळेस देखील बॅकफुटला गेली, स्ट्रोकसाठी जागा बनवली, कव्हर पॉईंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, वेगाने चेंडूला अडवलाय, चेंडूची फेकी देखील वेगाने केली आहे, परंतु इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 67 धावांचा टार्गेट चेस करत असताना VR स्पोर्ट पूर्ण या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या बिनबाद तब्बल 14 धावा. चांगली सुरुवात राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर आल्यात, परंतु आणखीन भरपूर साऱ्या धावा बनवायच्या आहेत, कारण 14 धावा धावफलकावरती. गुणलेखकाच्या माध्यमातून थोडीशी चुका होते, क्षमस्व. खऱ्या अर्थानं 16 धावा झाले धावफलकावरती. खऱ्या अर्थानं 16 धावा धावफलकावरती, क्षमस्व. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि चांगली सुरुवात राहिलेली आहे. आकाश आणि धीरज यांच्या माध्यमातून एक षटकार आला, एक चौकार आला, तदनंतर 3 धावा आणि 3 वेळा 3 सिंगल देखील पाहायला मिळाल्या. तब्बल 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दीप हा गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती एका बाजूला फलंदाज तुम्ही पाहताय, धीरजला पाहताय. चला जास्त वेळ खर्च करू नका. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटे बरोबर खर्च केलेले आहेत. आता उर्वरित 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आपण 5 षटकांचे सामने खेळवतोय आणि आयोजकांची प्रामाणिक भूमिका आहे खऱ्या अर्थानं प्रत्येक सामना जास्त षटकांचा व्हावा, कारण मोठं आयोजन आहे, दैदिप्यमान असं आयोजन आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना रंगतदार व्हावा अशी प्रामाणिक इच्छा आहे आयोजकांची देखील. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले होते ना, ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. इथे चेंडू आलाय डॉट. धीरज स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा त्याने सामना केलाय, 6 धावांवरती तो खेळतोय, परंतु या षटकाची सुरुवात करत असताना दीप यांच्या माध्यमातून पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. 67 धावा, मोठं टार्गेट. काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये कुणालने केली. ज्या पद्धतीने कुणालनं बॅटिंग केली ना, अगदी तशीच काही बॅटिंग या मॅचमध्ये VR स्पोर्ट पूर्ण संघासाठी फलंदाज करावी लागेल. यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवला, जितका लांब तितकाच उंच, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. काय समोरच्या दिशेने कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल सीमारेषा पार, आलाय षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 22 या आकड्यावरती. दीप यांच्या विरोधात ठोकलाय दर्जेदार षटकार धीरजच्या बॅटमधून. या मॅच मधील 2रा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग धीरज करतोय. आक्रमक झाले धीरज, परंतु येणाऱ्या पाहायला मिळतोय. रनवे मध्ये थोडासा अडथळा, दडपण जाणवलं, कारण मागील चेंडूवरती षटकार आलाय आणि खऱ्या अर्थानं षटकार आल्यानंतर गोलंदाजावरती दबाव निर्माण होतो. इथे देखील जर पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. दीप राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील आणखीन एक उडवलाय, सलगचा 2रा 2 इन अ रो सिक्सर.
जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. उत्तरार्ध सुरुवात झाली आहे, रणशिंग फुंकलंय आणि मागील 2 चेंडूवरती 2 षटकार धीरज यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. काय जबरदस्त बॅटिंग धीरज करतायत या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 28 धावा आणि ज्या फटक्यांची आवश्यकता होती ना तेच फटके या षटकामध्ये येत आहेत. धीरजाने आव्हान स्वीकारलंय असंच म्हणावं लागेल. चांगली बॅटिंग, आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून या सामन्यामध्ये आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती दीप आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत, 12 धावा खर्च केल्यात, परंतु येणाऱ्या 3 चेंडूवरती देखील धीरज यांना आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. वाचण्याचा प्रयत्न केला या चेंडूवरती. अगदी जर पाहिलं तर फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू टाकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा. धावफलकावरती षटक क्रमांक 2 सुरू आहे. VR स्पोर्ट पूर्ण संघ बॅटिंग करतो या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, यावेळेस देखील आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी. काव कॉर्नर फेस मध्ये जर पाहिलं तर फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 31, 31 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग धीरज करतो या मैदानावरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा औदार्य तो दाखवतोय आणि यशस्वी देखील झालाय. मागील काही फटके जर पाहिलं तर त्याचे यशस्वीरित्या मोठे फटके पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे देखील समोर आणखीन एक षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय धीरज यांच्या बॅटमधून. दिशेने स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट ग्रेट आलाय षटकार. आमच्या समालोचन कक्षाच्या भेटीसाठी पाठवला या चेंडूला. काय कमालीचा फटका पाहायला मिळतोय धीरज यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 37 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी आणखीन 30 धावा बनवायच्या आहेत. जबरदस्त कामगिरी करतायत. चांगली बॅटिंग केलेली आहे, कारण 67 धावांचं टार्गेट आहे आणि धीरजनं सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत 4 षटकार धीरज यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. दीप आतापर्यंत या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा त्याने खर्च केल्यात. 5 चेंडू टाकलेत, फक्त आणखीन 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धीरज रंगात येऊ लागलेत आणि चांगली बॅटिंग देखील करू लागले त्या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा, इथे देखील खोलात टाकला होता. चांगला ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फक्त सिंगलच मिळेल आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे, कारण धीरज चांगल्या फॉर्मात आहे. चांगली बॅटिंग करू लागलाय आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावांचा टार्गेट चेस करत असताना VR स्पोर्ट पूर्ण या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात त्या तब्बल 38 धावा. काय जबरदस्त भागीदारी पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी या मॅच मध्ये. इथून येणारे 12 चेंडू, 29 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. जबरदस्त कामगिरी. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथून जर पाहिलं सामना जिंकायचा असेल ना तर या षटकामध्ये जय हनुमान खोडी संघाला कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये महत्वाचा गोलंदाज अतिशच्या विरोधात तब्बल 16 धावा आणि या षटकामध्ये दीप यांच्या विरोधात देखील 22 धावा पाहायला मिळाल्या. म्हणजेच काय, संघातील जे प्रमुख गोलंदाज होते ना त्यांच्या विरोधात आक्रमण केलंय. आणि इथून इक्वेशन जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. हाय स्कोरिंग सामना आहे. 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. असं वाटू लागलं होतं की 67 धावा भरपूर मोठं टार्गेट आहे, परंतु बॅटिंग करत असताना कमालीची सुरुवात VR स्पोर्ट पूर्ण संघाने केलेली आहे. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 38 धावांची भागीदारी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय जय हनुमान खोणी संघ, कारण आतापर्यंत भरपूर वेळ खर्च झालेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. यानंतर जर पाहिलं तर 5 षटकांचा पहिल्या फेरीतील आणखीन एक सामना बाकी आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ खर्च करू नका. बॉलिंग ट्रॅकवरती मानस हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. मानस शिंगे. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तुम्ही पाहताय धीरजला. जबरदस्त बॅटिंग धीरजने केली. शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली आणि जबरदस्त कामगिरी करत असताना या मॅच मध्ये सातत्याने मोठे फटके धीरज यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती
मानस शिंगे षटक क्रमांक 3 महत्वाचं षटक आहे या सामन्यामधील. हो यावेळेस सरळ बॅटर समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली चेंडूला स्टॉप केलंय आणि फक्त एकच धाव मिळेल फलंदाज धीरजला. धीरजच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 39 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 28 धावा. एका बाजूला VR स्पोर्ट पूर्ण संघ मैदानावरती खेळतोय आणि एका बाजूला जय हनुमान खोळी संघ तुम्ही पाहताय. हो यावेळेस हवेत खेळलेत परंतु फटका फसलाय. सर्कल मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी आतिश मिस्टेक करणार नाही. आतिशने टिपलाय झेल. पहिला धक्का या मॅच मध्ये VR स्पोर्ट पूर्ण टीमला बसतोय. फलंदाज आकाश बॅक टू द पेव्हिलियन. येणारे 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता. पूलचा फटका खेळायचा होता, कंट्रोल नव्हतं या फटक्यामध्ये. खरं तर वेगवान चेंडू होता, टायमिंग करू शकले नव्हते. इनफिल्डमध्ये त्या ठिकाणी अतिश होते. अतिशांच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला धक्का VR स्पोर्ट पूर्ण या टीमला बसलाय. येणारे 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रतीक मिटकर मागील मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. प्रतीक यांच्या बॅटमधून षटकार चौकारांची सरबत्ती आपण पाहिली होती. तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. परंतु एका बाजूला मानस शिंगे जबरदस्त कामगिरी करतायत. महत्वाची विकेट प्राप्त केली. खरं तर कोंडी फोडली आहे असंच म्हणावं लागेल. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो खोलात टाकला होता हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. 1 धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय त्या ठिकाणी वेगाने निघाले फलंदाज आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा मिळाल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर बलाढ्य फलंदाज आहेत. दोघांकडे देखील क्षमता आहे. एका बाजूला धीरज यांच्या बॅटमधून धावा येऊ लागलेत परंतु इथे जर पाहिलं ना तर एका बाजूला प्रतीक देखील मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जात आहेत आणि 2 दिग्गज फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. VR स्पोर्ट पूर्ण संघासाठी या मॅचमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. येणारे 9 चेंडू 26 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक मिस्टेक करणार नाही. महत्वाची विकेट फलंदाज प्रतीक मिटकर देखील बाद होतो या मॅच मध्ये. पूल करण्याचा प्रयत्न. खरं तर वेगवान गोलंदाजाच्या विरोधात पूल डिफिकल्ट असतं. टायमिंग करणं डिफिकल्ट असतं. इथे जर पाहिलं तर पूल करत असताना टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि प्रतीक मिटकर देखील बाद होतोय. या महत्वाच्या मॅचमध्ये प्रतीकनं निराश केलंय. खऱ्या अर्थानं महत्वाचा फलंदाज होता. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता असंच म्हणतोय परंतु पूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि झेलबादच्या स्वरूपात इथे आणखीन एक धक्का या मॅचमध्ये VR स्पोर्ट पूर्ण या टीमला बसलाय. येणारे 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मागील धावामध्ये जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच धावा कुठेतरी डोकेदुखी बनल्यात VR स्पोर्ट पूर्ण संघासाठी. आणि इथून जर पाहिलं ना तर येणारे 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मानस शिंगे जबरदस्त कामगिरी करतायत. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. स्ट्रायकिंगला भूषण पाटील पाहायला मिळतोय. हो भूषणसाठी वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. वा मानस वा काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष सुरू आहे. या षटकामध्ये चौकार षटकार मारण्यासाठी संघर्ष सुरू आहे आणि या षटकामध्ये धावाही बनत नाहीये. जबरदस्त कामगिरी मानस शिंगे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता होती. आता जर इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 26 धावा. ज्या धीरजच्या बॅटमधून धावा आलेत तो स्ट्रायकिंग एंड पासून वंचित राहिलाय आणि म्हणूनच की काय इथे धावा बनत नाही या VR स्पोर्ट पूर्ण संघासाठी. या षटकामध्ये धावा थांबल्यात खऱ्या अर्थानं. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो यावेळेस जर पाहिलं तर लिव्ह केलाय चेंडूला सोडून दिलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 42 या आकड्यावरती.
येणारे 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती मोठा फटका आला ना तर शेवटच्या षटकामध्ये देखील वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भूषण पाटीलला करावा लागेल. त्याने देखील एका चेंडूचा सामना केलाय, परंतु त्याच्या बॅटमधून धाव आलेली नाही आहे. मॅचच्या क्रुशल मोमेंटला तो मैदानावरती दाखल झालाय. फुलटॉस बॉल, परंतु फायदा घेऊ शकलेले नाही आहेत. याही चेंडूवरती विकेट. मानस शिंगेनं कमालीचा कमबॅक केलाय, या मॅच मध्ये शिरकाव केलाय, घुसखोरी केलाय असंच म्हणावं लागेल. आणखीन एक फलंदाजाला बाद केलाय. कामगिरी जय हनुमान खोणी संघ या सामन्यामध्ये करतोय. मानस शिंगे चर्चेमध्ये राहिले, त्या सामन्यामध्ये महत्वाच्या क्षणी गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले, परंतु जर पाहिलं ना तर आपल्या षटकामध्ये त्याने 3 विकेट घेतल्या आणि फक्त 4च धावा खर्च केल्या. लाजवाब गोलंदाजी. मॅच मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये राहिलाय, परंतु सामना अजून संपलेला नाही आहे. येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील षटकामध्ये धीरज स्ट्रायकिंग एंड पासून वंचित राहिला आणि त्या 6 चेंडूमध्ये फक्त 4च धावा बनल्या आणि 3 विकेट आल्या. खरं तर प्रत्येक यांच्या बॅटमधून जो फटका आला ना तिथे 2 धावा घेतल्या गेल्या. तिथून जर 1 धाव मिळाली असती तर धीरज स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही, जे असतं ना ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही आहे. या मॅचमध्ये VR स्पोर्ट जर पाहिलं तर पूर्ण संघ देखील कमबॅक करू शकतो, परंतु 6 चेंडूमध्ये 25 धावा इथे बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती दर्शन जाधव, त्याने मागील मॅचमध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या होत्या, परंतु कॅप्टनने पुन्हा एकदा त्याच्यावरतीच विश्वास दाखवला. या मॅच मध्ये 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. 67 धावांचं टार्गेट होतं. आतापर्यंत धावफलकावरती धावा 42 बनल्यात. गोलंदाज तयार. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज धीरज यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका आलाय. चौकार. मागील षटकामध्ये जर पाहिलं तर धीरज स्ट्रायकिंग एंड पासून वंचित राहिले होते आणि खऱ्या अर्थानं ती डोकेदुखी बनली होती. VR स्पोर्ट पूर्ण संघासाठी स्ट्रायकिंग एंड वरती आलाय आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर या षटकामध्ये फलंदाज बॅटमधून चौकार आलाय. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 21 धावा. गोलंदाज दर्शन जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कड. फाईन लेगला फिल्डर आहे, मिस्टेक होणार नाही. चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. इक्वेशन बदललाय. 4 चेंडू आणि 21 धावा. काय जबरदस्त कामगिरी जय हनुमान खोणी संघाने आतापर्यंत या सामन्यामध्ये केलेली आहे, परंतु पूर्ण संघ देखील इथून कमबॅक करू शकतो, परंतु 4 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हो, स्लोअर बनवता कमी गतीने अगदी खोलवर टप्प्याने चेंडू टाकलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 48 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 19 धावा. VR स्पोर्ट पूर्ण संघ. खऱ्या अर्थानं सुरुवात खूप चांगली झाली. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावफलकावरती 38 धावा पाहायला मिळाल्या होत्या, परंतु नंतर 12 चेंडूमध्ये 29 धावा आलेल्या नाही आहेत, परंतु धीरज थांबणार नाही. आणखीन एक ठोकलाय लांब लचक षटकार धीरजने या मॅच मध्ये. येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे या 2 चेंडूमध्ये 13 धावा बनवाव्याच लागतील. दर्शन जाधवच्या विरोधात आक्रमण केले गेले. मागील षटकामध्ये 4 धावा आल्या ना, तिथूनच या मॅच मध्ये कुठेतरी मागे राहिला पूर्ण संघ. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका फसलाय. फिल्डर धावतात वेगाने, मिस्टेक होणार नाही.
इथे फलंदाज धीरज बाद झालाय, परंतु बाद होण्यापूर्वी त्याने क्रीडा रसिकांचं मनोरंजन केलंय. जबरदस्त बॅटिंग केली. संघाला विजयापर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे, परंतु एकटा लढला, एकट्याने संघर्ष केला आणि अखेर जर पाहिलं तर त्याचा संघर्ष संपलाय. एकंदरीत या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून 5 षटकार असा फलंदाज धीरज निघाल्या परतीच्या प्रवासाला. आणखीन एक धक्का या मॅचमध्ये, फलंदाज बाद. इथे जर पाहिलं तर नवीन फलंदाज जीत पाटील मैदानावरती दाखल होतोय. खऱ्या अर्थानं मागील षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या ना, आणि तिथूनच दबाव निर्माण झाला VR स्पोर्ट पूर्ण संघावरती. आणि सामना जर पाहिला तर जय हनुमान कोणी या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते सामना जिंकलेला आहे जय हनुमान कोणी या संघाने. अभिनंदन अभिनंदन जय हनुमान कोणी संघ. हाडलक टपलक VR स्पोर्ट पूर्ण जबरदस्त कामगिरी केली, परंतु याही मॅचमध्ये चांगली बॅटिंग झाली होती, परंतु अफलातून खेळ या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि हा सामना जिंकलेला आहे जय हनुमान कोणी या